मी सरकारमध्ये आहे, पण मी नेहमी वृंदाला सांगतो की सरकारी कधी कुठल्याही कामात हस्तक्षेप करायचा नाही, मदत घ्यायची नाही. मी गमतीने म्हणतो की सरकार विषकन्यासारखं असतं आणि जिथे सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो. आणि म्हणून मी आता सोशल एंटरप्रिनर आहे. मी कुठलीही सरकारची मदत घेत नाही, सरकारच्या अधिकाऱ्याकडे जात नाही. हे बसलेले अधिकारी चांगले आहेत, पण बाकीचे आले की बंदच करतात आणि त्यांना कन्व्हिन्स करता करता तुमच्या आयुष्यातले केस उडून जातात. मी पण अनेक सामाजिक काम करतो आणि या सगळ्या कामामध्ये करत असताना ॲग्रिकल्चर, कृषी क्षेत्रात, ग्रामीण क्षेत्रात काम करतो, शेतकऱ्यांच्या विकासाकरता. आणि आता मी ते काम तेवढं नाही करू शकत, पण आता जवळपास 2,500 कोटी टर्नओव्हर झाला आणि 15,000 लोकांना रोजगार मिळाला. म्हणजे क्वालिटीमध्ये आपल्याला जोपर्यंत चांगल्या नर्सरीज तयार होणार नाही, चांगलं बीज तयार होणार नाही, तोपर्यंत कुठली गोष्ट चांगली झाली पाहिजे. माझा भाचा अमेरिकेतून आला काल, तर मी आज म्हटलं माझ्या ह्याच्यातून की आपण आज अंबोऱ्याच्या ब्रिजवरून जाऊ. तर त्याने मला विचारलं अंबोऱ्यात काय विशेष आहे. तर मी म्हटलं गोल्डन गेटचा जो अमेरिकेतला लॉस एंजेल्सचा जसा ब्रिज आहे त्याची छोटी प्रतिकृती अंबोऱ्याला तयार झालेली आहे त्या ब्रिजमध्ये, आणि म्हणून मला तिकडनं जायचं. माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब तो तिथला रस्ता चांगला अंबोरापर्यंत, पण पुढे मात्र हे नतद्रष्ट फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत, कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे, मी तंग झालो. आणि SP साहेबांना विनंती आहे काही नवीन कलम लावून आतमध्ये घालता आले तर घाला त्यांना. हा पूर्ण पवनी ते भंडारा रस्ताच त्यांनी बांधू दिला नाही 12 वर्ष. मी पैसे सँक्शन करून ठेवले. मधला रस्ता आता मी काही मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे त्या रस्त्यावर तो खराब आहे. आता काहीतरी मंजूर येईल तेव्हा माहीत नाही. मी आता पुढच्या महिन्यात बहुतेक 17 तारखेला मी आणि देवेंद्रजी अंबोऱ्याला येणार आहे, तेव्हा कलेक्टर साहेबांनी लक्ष घालून करावं. कंटाळलो मी इतक्या वेळा त्यांच्या मिटिंगा घेऊन. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये चांगला रस्ता, चांगलं पिण्याला शुद्ध स्वच्छ पाणी, शेतीचं चांगलं उत्पन्न, मुलांकरता चांगली शाळा आणि उत्तम दवाखाना, हे जे सुखांकाचे निर्देशांक आहे ते पवनीचा निर्देशांक वाढवण्यामध्ये ही शाळा महत्त्वाची आहे. जर या ठिकाणी तुमचे सगळी मुलं आली आणि शिकली आणि इथल्या शिक्षकांनी त्यांना चांगलं शिकवलं, चांगले संस्कार केले, तर जसा आज अब्दुल कलाम पुरस्कार प्रणव मुखर्जी. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.